चित्तोडगड, उदयपूर आणि उज्जैन या भटकंतीच्या तिसऱ्या भागात आपले स्वागत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उदयपूरमधून। तर सध्या आपण booking.com एक हॉस्टेल बुक केलं होतं मी, हॉस्टेल क्राउन म्हणून। तर त्याच्याच रूफटॉपवर आता आपण आहोत आणि उदयपूरचा हा जो लेक तुम्हाला दिसतोय त्याचं नाव लेक पिचोला आहे आणि त्याच्या आत एक जग मंदिर म्हणून एक पॅलेस आहे आणि रूफटॉपवरून सुंदर असं अरवल्ली जी पर्वतरांग आहे राजस्थानमधली ती संपूर्ण दूरपर्यंत पसरलेली दिसते आणि इथं 5 स्टार मोठमोठ्या प्रॉपर्टीज आहेत, असे 5 स्टार हॉटेल्स आहेत। तर सध्या आज आपण आता 2 दिवस आपल्याकडे उदयपूर फिरण्यासाठी आहे। तर आज 26 तारीख आहे आणि उद्याची 27 असे 2 दिवस आपल्याकडे आहे। तर आज आपण अंबराई घाट, त्यानंतर गणगौर घाट, जगदीश मंदिर जे आहे उदयपूरमधील ते, सिटी पॅलेस आणि कर्णी माता आणि हे सगळं एक्सप्लोर झाल्यानंतर उद्या आपण शक्य झालं तर मॉन्सून पॅलेस आणि महाराणा प्रतापचं जे स्मारक आहे ते, अजून सहिलिओ की बावडी, अशा बऱ्याचशा गोष्टी इथं फिरण्यासारख्या आहेत। तर त्या सगळ्या कव्हर करण्याचा आपण आता प्रयत्न करणार आहोत। तर चला माझ्यासोबत आज फिरूया उदयपूर। मी ज्या हॉस्टेलमध्ये राहिलो आहे त्याच हॉस्टेलमध्ये जर तुम्हाला सुद्धा राहायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तर booking.com इझिली तुम्ही ते बुक करू शकता। तर आम्हाला 2 दिवसाचे 1000 रुपीज दोघांसाठी पडलेले आहेत। तर ते एकदम वाजवी दरात आणि तुम्हाला पूर्ण उदयपूर शहराचा सुंदर व्ह्यू इथून आपल्याला पाहायला मिळतो आणि हे रूफटॉप आहे, इथं तुम्ही थोडं टाईमपास करू शकता। माझ्या मागे इथं तुम्ही बघू शकता तर बसण्याची जागा आहे आणि नॉर्मल बजेट डबल रूम भेटेल तुम्हाला, डॉर्मेटरी किंवा असं ॲडजस्ट करण्याचं काम पडणार नाही। तर प्रॉपर बेड घेऊन तुम्ही इथं चांगल्या प्रकारे राहू शकता। हॉस्टेलवरून बाहेर पडल्यावर सर्वप्रथम आम्ही गणगौर घाट व जगदीश मंदिर पाहायला गेलो। जगदीश मंदिर हे प्राचीन शिल्पकलेने नटलेले आहे। मंदिरात प्रवेश करताच मनाला एक आध्यात्मिक शांतता अनुभवायला मिळते। या मंदिराची स्थापना महाराणा जगत सिंग यांनी 1651 मध्ये केली। जगदीश मंदिर पाहिल्यानंतर आम्ही सिटी पॅलेस बघितला। सिटी पॅलेसचा व्हिडिओ तुम्हाला पुढील भागात पाहायला मिळेल। नंतर उदयपूरमधील कर्णी माताच्या मंदिरात गेलो। कर्णी माता मंदिरात यायचं असेल तर 2 मार्ग आहेत।
एक रोपवे आणि दुसरा ट्रेक करून. उदयपूरमध्ये आल्यानंतर कर्णीमाता मंदिर स्किप करू नका, कारण इथून संपूर्ण उदयपूर शहराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. या भटकंतीत इथेच थांबूया. भेटूया लवकरच पुढील भागात.